आज आहे सॅटर्डे आणि वाजलेले आहे संध्याकाळचे 7. आम्ही निघालेलो आहोत बाहेर आणि आज आपण चतुर्थी आहे आणि मंदिरामध्ये जाणार आहोत. हां, संकष्टी चतुर्थी आणि आज मंदिरात जाणार आहोत. दर्शन वगैरे करून परत त्याच्यानंतर आम्ही सॅटर्डेचा आमच्या इथं बाजार असतो, बाजार करणार आहोत. मंदिरात गेल्यानंतर तिकडलं पण तुम्हाला दाखवतो. साई मंदिर आहे ना? हां, साई मंदिरला जाणार आहोत आम्ही. तर तिथं पण गेल्यानंतर तुम्हाला आम्ही साई मंदिर ते दाखवू. कसं आहे, नवीनच आहे, त्यांना मंदिराला 1 वर्ष पूर्ण झालं. 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे तिथं मोठा भंडारा आहे आणि तिथं बोलवलं आहे आम्हाला काकूंनी. महाप्रसाद चलो. देवास तर खूपच खुश झालेला आहे बाहेर जायचं म्हणजे. देवास तर खूपच खुश झालेला आहे. आता त्याला बाहेर जायचंय आणि गार्डन मध्ये पण जायचं थोडा वेळ. तर आम्ही असंच चला मग जाऊन येऊ. माझ्या ज्या सासूबाई आहेत ना, ते देवदर्शनासाठी शिर्डी, शेगाव, उज्जैन, ओंकारेश्वर, परळी इथे गेल्या होत्या. तिथून त्यांनी मला ह्या बांगड्या आणलेल्या आहेत. सुंदर आहेत, खूप छान आहेत, मला तर खूप जास्त आवडल्या. तुम्हाला कशा वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून त्यांनी खूप काही काही आणलेलं आहे, ते असंच मी तुम्हाला काढल्यानंतर दाखवत जाईल. संकष्टीचा सूर्य उगवणार आहे काहीतरी 8:30 पावणे 9ला. तर त्याच्या नंतर मग आम्ही तिकडं जाणार आहोत. तर देवांश खूपच मागं लागला होता की चला गार्डनला चला. मग आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी की आमच्या सेक्टर 4मध्ये 2 ठिकाणी अशा प्रकारचे छोट्या मुलांना खेळण्यासाठी एक गार्डन टाईप बनवलेलं आहे. तर मग तिथंच घेऊन आलो आम्ही. एक अर्धा तास या ठिकाणी बसलो होतो आणि हा काही सोडायला तयारच नाही. ह्याला खूपच मजा येत होती. झुला जसा टाईप जो हे होतं ना, त्या टाईपमध्ये उभा राहिलेला आहे या ठिकाणी आणि खूप जोरजोराने चालू होतं त्याचं. त्याला सांगत होतं की बा पहिल्या वेळेस तू करतोय आणि हात वगैरे दिसतील, पण ऐकायचं काही नाव नव्हतं. मग त्याच्यानंतर त्याला 2 सवंगडी भेटली, मित्र भेटले, त्यांच्यासोबत तो खेळू लागलेला आहे या ठिकाणी. तर हे समोरची जी बिल्डिंग बघताय ती टाटा पॉवर आहे. या ठिकाणाहून लाईट सप्लाय होते आणि बिल वगैरे जनरेट या ठिकाणाहून होतात. करंजाडे सेक्टर 4 यांचे, म्हणजे सगळे आमचे ओल्ड पनवेलचे. मग आम्ही खेळणं झाल्यानंतर एक अर्धा पाऊण तासानंतर घरी निघालो. आज होता सॅटरडे आणि सॅटरडेची बघा किती गर्दी आहे. एक तर रात्रीचं टायमिंग आहे आणि बाजार भरलेला आहे. बाजार याच ठिकाणी भरतो. आता आम्ही रोड क्रॉस करून पलीकडल्या साईडला जातो आहे. तर एक मोठं मैदान आहे 3-4 एकरचं. तर त्या मैदानामध्ये मोठा बाजार भरतो आणि उरला सुरला जो आहे तो मग फळं वगैरे असे रोडच्या साईडला भरलेले असतात. आणि आपल्याला कुठं बाहेर जायची गरज नाही. आणि चांगल्या म्हणजे चीप ह्याच्यामध्ये भाजी मार्केट चांगल्या प्रकारे भरते या ठिकाणी. जसं की भाजीपाला पण आहे आणि कपड्यांचं पण मार्केट पलीकडल्या साईडला खूप असं मोठं भरतं. बघा हे मैदान किती मोठं आहे. या ठिकाणी गरब्याचा कार्यक्रम असतो 7-8 दिवस आणि खूप मोठं मैदान असल्याकारणाने दर सॅटर्डेला या ठिकाणी मोठा बाजार भरलेला असतो. हे बघू शकता. आणि आम्ही घरी आल्यानंतर पूजा केली आहे. चतुर्थी असल्याकारणाने आरती वगैरे चालू आहे. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, क्षमा प्रेम मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे माना कामना पूर्ती, जय देव जय देव जय मंगल मूर्ती. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना हो फणीवर वंदना, सरळ सोंड वक्रतुंड क्रियनयना, सरळ सोंड वक्रतुंड मूर्ती, दर्शन मात्रे माना कामना पूर्ती, जय देव. गणवंदीन चरण डोळ्यान पाहिन वाढीन मने नमा, त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव विष्णु सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम. श्रीधरं माधवं गोपिका वल्लभ जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे
हरे कृष्ण 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 हरे. आपण चाललोय साई मंदिरामध्ये. आता घरची आरती झालेली आहे. आज आहे चतुर्थीची आरती झालेली आहे. पूजा वगैरे करून आता आकांक्षा तिथं उपवास सोडणार आहे. चला मग साई मंदिर दाखवतो आम्ही तुम्हाला आमच्या एरियातलं. काय सांग ना काय आहे ते. की आपला आकाश दिवा, आपली सोसायटी. हा तिकडल्या पण डोरला आहे, गेटला, आणि इकडल्या पण. ऑर्केस्ट्रा पण लावलेला आहे मंदिरामध्ये. देवाचं भजन वगैरे चालू असणार आहे. मंदिराच्या जवळ आलेलो आहे आणि आज 1 वर्ष झाली या मंदिराला बांधून. पहिला वर्धापन दिन असल्या कारणाने मोठा उत्सव या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारचा उत्सव हे दरवर्षी ठेवणार आहेत. आणि आम्ही लागलेलो आहोत रांगेमध्ये दर्शनाच्या. खूप गर्दी होती, हे बघू शकता. खूपच गर्दी आहे पुढे पण आणि मागे पण. आणि थोड्या वेळाने आम्हाला दर्शन झालेलं आहे. आणि ही बॉडी आहे ज्यांनी हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे. आणि देवाचं जे मंदिराचं काम आहे ते सर्व बघतात. हे या ठिकाणी ऑर्केस्ट्रा पण आहे आणि जे भजनी मंडळी वगैरे आहेत ते या ठिकाणी तालावरती नाचत आहेत, भजन करत आहेत. इथे ही पालखी आहे. याची मिरवणूक झाली 3 ते 5 या दरम्यान. पूर्ण करंजाडे भागात मिरवणूक करून इथं ठेवलेली आहे दर्शनासाठी. आणि हे बघू शकताय तुम्ही साईबाबांचं मंदिर किती छान सजवलं आहे. खूपच छान आहे. मूर्ती खूपच छान आहे आणि खूप प्रसन्न वाटत आहे इथं आल्यानंतर. आणि मंदिराचा आकार पण खूप जास्त मोठा आहे. इथं आम्ही हळद कुंकू वाहून दर्शन घेतलेलं आहे. आणि इथं साईडला सत्यनारायणची पण पूजा त्यांनी मांडलेली आहे. मूर्ती तर खूपच छान वाटत आहे इथं. आणि सजवली पण चांगलीच आहे. आणि नंतर इथं भावी भक्तांसाठी पण खूप छान त्यांनी व्यवस्था केलेली आहे. दर्शन झाल्यानंतर इथं आम्हाला शिऱ्याचा प्रसाद भेटलेला आहे. ते काका होते, त्यांनी थांबून आम्हाला सगळ्यांना प्रसाद दिला. आणि दुसऱ्या दरवाजानं आम्ही बाहेर पडलो. बाहेर आल्यानंतर आम्हाला प्रसादासाठी इथं थांबण्यासाठी सांगितलं. तर आम्ही लाईनमध्ये लागलो. खूपच मोठी रांग होती आणि भरपूर लोक आले होते आपल्या एरियामधले. हे सर्व करंजाडीच्या भागातली लोक आहेत. आणि ते काका होते, एक कुत्र्यासोबत खेळत होते. पहिल्यांदा त्या कुत्र्याशी त्यांनी पाय चेपले आणि त्याच्यानंतर कुत्रा इतका खूपच हे झाला त्यांच्याशी जवळीक कुत्र्याने चालली. परत त्यांच्यासोबत चालला होता. इथे होम वगैरे केला. आता इथं देवांची फ्रेंड भेटलेली, सान्वी नावाची फ्रेंड होती. आणि ती भेटल्यानंतर देवांश तर तिच्यासोबत मस्त खेळायला लागलेला. आणि मी तिच्या आजीसोबत थोड्याशा गप्पा मारत होते. आणि नंतर ही म्हणत होती, काय करताय काका, काय करताय? ते म्हणतात व्हिडिओ घेत आहे तुझा.